साहेब आम्ही 8 महिन्यापासून हा रस्त्यासाठी परेशान आहोत सर्व. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, आज आम्हाला तहसीलदार साहेबांनी तारीख दिली होती. आम्ही मशिनी लावल्यात. आम्ही 200 माणूस इथं बाया माणसासाठी घेऊन बसलेलो आहोत. शेतकऱ्याला एवढी छडछड व्हायली की सांगताय सोनं आम्हाला जायला रस्ता नाही. आज आम्हाला माल न्यायला रस्ता नाही. बाईला रेगा म्हणलं पाठीमागं रेल्वेचा ब्रिज व्हायला, त्या ब्रिजवरून जायला लोकांना अवघड चाललं. तहसीलदार साहेबांना तारीख दिली होती आणि आज आम्हाला रस्ता खोलून देणार होते. त्याचं त्याला माहीत काय झालं आणि काय नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला जे लोकनेते राजकीय पक्षातून खबरले कुठं ना कुठंतरी आम्हाला दबाव अनुषंगाने आमचं काम बंद करायचं. बघा अशीच आमची वारंवार आमची शेतकऱ्याची हेडछेड चालू आहे. आमचे शेतकरी 200, 500 जमा करलो आम्ही. आमच्याकडे 200 एकरचे शेतकरी आता. पाठीमागे शेतकऱ्याला जायला रस्ता नाही. एवढी परेशानी या लोकांची. आणि आज 2013 पासून आम्ही या रस्त्याला परेशान. आम्हाला कोणी साथ द्यायला तयार नाही. तहसीलदार साहेब यायला तयार नाहीत, बघायला तयार नाही. आज आमचे 200 माणूस इथं बसून परेशान आहोत. आम्ही जवळपास 13 वर्षापासून आम्ही या रस्त्याला परेशान आहोत. आणि शासन फक्त तारीख देते आणि शासन एवढं खर्च करते किंवा रस्ते करून देतो. पण पुऱ्या तालुक्यामध्ये या आमच्या पळसा ते रुई पांदनचा एवढा विषय चर्चेचा बनलेला आहे की सांगताय सोय नाही. याच्यामध्ये राजकीय नेते सुद्धा काम कोणतंच होऊ देत नाहीत. आम्हाला तारीख देतात, या म्हणतात, पुन्हा येत नाहीत. आम्ही आता इथं जवळपास 20-25 जण आणि बाया माणसं सुद्धा आमचे बसले झाडाखाली. तहसीलदार साहेब आल्याशिवाय आम्ही या ठिकाणी उठणार नाही. आम्हाला आमची एवढीच विनंती आहे शासनाला की आमचा हा रस्ता खुला करून द्यावा.